नमस्कार, मी आशिष. VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तुमचं स्वागत आहे. बघूयात बातम्या विस्तारित स्वरूपात. गोगा जयंती निमित्त शहरात आकर्षक शोभायात्रेचं आयोजन स्थानिक वाल्मिकी समाजामार्फत करण्यात आलं. दरम्यान ढोल ताशांच्या गजरासह आकर्षक रोषणाईनं लक्ष वेधून घेतलं होतं. वाल्मिकी समाज बंधूंकडून बुधवारी गोगा नवमीच्या शुभदिनी शहरातील विविध भागांतून शोभायात्रा काढली गेली. या शोभायात्रेत मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. जय गोरखकीचा जय जयकार करत संपूर्ण अंबानगरी दुमदमली होती. वाल्मिकी समाजाचे आराध्य जहावीर गोगापीर यांच्या नवमीच्या शुभ दिनावर ही शोभायात्रा काढण्यात आली असून या शोभायात्रेत बेलपुरा परिसरातून 5 तर विलासनगर, औरंगपुरा, मसानगंज, इरविन चौक, कवरनगर या सर्व परिसरातून समाज बंधूंनी एक शोभायात्रा काढली होती. या शोभायात्रेमध्ये लहान मुलांपासून तर पुरुष, महिला, युवक युवतींनी मोठ्या संख्येने या शोभायात्रेत बाबांची छडी म्हणजेच झाकीला हातात घेण्यासाठी व्याकुळ दिसत होते. खूप शिस्तबद्ध पद्धतीने व उत्साहपूर्व ही शोभायात्रा पाहायला मिळाली. या झाकीला आकर्षकरित्या लाइटिंग फुलांनी सजवण्यात आले होते. ढोल ताशाच्या तालावर युवक नाचताना दिसत होते. या सर्व शोभायात्रेत एकच आनंद व उत्साह दिसत होता. वाल्मिकी समाजबंधू गोगा नवमीच्या 6 महिन्या अगोदरपासून कडक उपवास करतात व गोगा नवमीच्या दिवशी नवीन कपडे घालून घरातील साज सजावट करून सर्व परिवारांसह शोभायात्रेत सहभागी होतात. या शोभायात्रेमुळे संपूर्ण शहरात उत्साह दिसत होता व यात्रेमधील खास वैशिष्ट्य असे की सर्व समाज बांधव एकत्र येऊन परमेश्वराजवळ आराधना करतात की तुमची कृपा आमच्यावर व आमच्या सर्व बांधवांवर, परिवारातील सर्व व्यक्तींवर अशीच राहो. या यात्रेत खूप मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. VCN परिवारातर्फे वाल्मिकी समाज बांधवांना गोगा नवमीच्या हार्दिक शुभेच्छा. प्रवीण झोलेकर, VCN न्यूज, अमरावती. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने होणाऱ्या गणेशोत्सवादरम्यान शांतता अबाधित राहण्याकरता स्थानिक फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याअंतर्गत नगरसेवक तसेच गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी यांची एक बैठक घेण्यात आली आहे. शहरातील सर्व ठिकाणी गणपती, पोळा, बकरी ईदची धामधूम बघायला मिळत आहे. गणेश मंडळ कार्यकर्ते पोलीस परवानगी, विद्युत मंडळाची परवानगीमध्ये कार्यमग्न दिसत असून शहरातील सर्वात मोठा उत्सव मानला जातो. काही दिवसात हे सर्व उत्सवाला सुरुवात होत असून पोलीस प्रशासनाचे यावर बारीक लक्ष लागून आहे. या उत्सवात कोणत्याही प्रकारची विपरीत घटना घडू नये व शहरातील शांतता अशी सुरळीत राहावी यासाठी शहर पोलीस आयुक्त यांच्या आदेशांवरून शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये संबंधित परिसरातील राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र करून त्यांना याबद्दल काही सूचना देण्यात येत आहे. या संदर्भात फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक भगवान कोळी यांच्या मार्फत बैठक बोलवण्यात आली होती. DCP सातव यांनी बैठकीला आलेल्या शांत समितीच्या सदस्य, मोहल्ला समिती सदस्य, गणेश मंडळ पदाधिकारी, महिला सामाजिक कार्यकर्त्या या उत्सवासंबंधीचे कोणत्या नियमांचे कशा प्रकारे पालन करून सर्वत्र शांतता व प्रेमभाव टिकावा याची माहिती दिली. या सर्व बैठकीमध्ये स्थानिक नगरसेवक व प्रशासकीय अधिकारी व स्थानिक जनता उपस्थित होती. वळ्यात पुढच्या बातमीकडे. स्थानिक गाडगेबाबा मंदिर परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत 19 ऑगस्ट रोजी भव्य दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती एका पत्रकार परिषदेदरम्यान देण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण पक्षातर्फे दरवर्षी शहरात दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. शहरातील मानाची समजल्या जाणाऱ्या या दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनसेतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेमध्ये मनसेचे शहराध्यक्ष संतोष बद्रे यांनी दहीहंडी स्पर्धेविषयी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. या दहीहंडीमध्ये सिनेतारकांची उपस्थिती राहणार असून या स्पर्धेची सुरुवात ढोल पथकाच्या गजरात मराठमोळ्या पद्धतीने करण्यात येणार असून स्पर्धेसाठी मनसेचे प्रदेशाध्यक्ष राजू उंबरकर हे उपस्थित राहणार आहेत. दहीहंडी स्पर्धेमध्ये महिलांसाठी विशेष बसण्याची व्यवस्था करण्यात येणार असून या स्पर्धेमध्ये दहीहंडी फोडणाऱ्या चमूंना आकर्षक बक्षिसे व सन्मान चिन्हांनी सन्मानित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा गाडगेनगर येथील गाडगेबाबा समाधी स्थळासमोरील गाडगेबाबा मैदानात येत्या 19 ऑगस्टला सकाळी 11 वाजतापासून सुरू होणार आहे. संपूर्ण प्रशासकीय नियमांचे पालन करण्याचे प्रयत्न या स्पर्धेदरम्यान करण्यात येणार आहे. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये धीरज तायडे, संजय गव्हाळे, संतोष बद्रे, गौरव बांते, पवन निचत इत्यादी मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. 3 वर्षापासून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं भव्य विदर्भस्तरीय दहीहंडीचं आयोजन करत असतो. यावर्षीसुद्धा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं संत गाडगे महाराज प्रांगण गाडगेनगर इथे दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे. तरी मी सर्व शहरवासियांना विनंती करतो त्यांनी या येणाऱ्या दहीहंडीचा भरपूर चांगल्या प्रकारे लाभ घ्यावा. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी सण हा धूमधडाक्यात साजरा व्हावा या संकल्पनेची प्रेरणा घेत गेल्या 3 वर्षापासून
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अमरावती शहर भव्य विदर्भस्तरीय दहीहंडीचे आयोजन करत असते. संत गाडगेबाबा प्रांगणात ही दहीहंडी यशस्वीरित्या पार पडते. यावर्षीसुद्धा मोठ्या धूमधडाक्यात आणि सर्व सुरक्षेच्या बाबींची काळजी घेत ही दहीहंडी गाडगेबाबांच्या प्रांगणात आयोजित केलेली आहे. आणि याला प्रमुख उपस्थिती म्हणून पक्षाचे उपाध्यक्ष राजूभाऊ उंबरकर हे उपस्थित राहतील. तरी सर्व अमरावतीकरांना आव्हान आहे की त्यांनी या दहीहंडीत मोठ्या संख्येत सहभाग घ्यावा आणि आपला हा मराठी सण हा मराठी सणाचा उत्साह जो आहे हा मोठ्या प्रमाणात साजरा करावा, द्विगुणित करावा. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत रहा VCN न्यूज. आपण पाहत आहात VCN न्यूज. आपला विदर्भ, आपली बातमी. घरची शान, घरचा मान, घराकडे तिचे सर्व ध्यान. कोण आहे ती, अहो हो कोण आहे ती, गृहलक्ष्मी, गृहलक्ष्मी. ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी. अहो पण काय केलं तिच्यासाठी? म्हणूनच तर घेऊन आलोय गृहलक्ष्मी. आनंद एका स्त्रीचा. अगं बाई, गृहलक्ष्मी. विदर्भाची गृहलक्ष्मी दिनांक 15 ऑगस्ट पासून आपल्या घरी. GTPL सेट टॉप बॉक्स मध्ये VCN न्यूज चॅनल नंबर 72, UCN सेट टॉप बॉक्स मध्ये चॅनल नंबर 81 वर रोज रात्री 8 वाजता व पुन्हा प्रक्षेपण रोज सकाळी 8 वाजता. पाहत रहा विदर्भामधील खवयगिरींचा एकमेव कुकिंग शो. आपण पाहत आहात VCN न्यूज. आपला विदर्भ, आपली बातमी. विश्रांतीनंतर मी आशिष पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. वळूया पुढच्या बातमीकडे. शहर पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या विशेष पथकानं कारवाईचा उच्चांक गाठत एका दिवसात 3 ठिकाणी कारवाई करत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्यात. अमरावती शहरातील व परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी शहर पोलीस आयुक्तांनी गेल्या 4 महिन्यांअगोदर विशेष प्रशिक्षित व CP स्पेशल पोलीस दलाची नियुक्ती करत शहरातील गैरकारभारांवर आळा लावण्यासाठी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी CP स्पेशल स्क्वॉडची स्थापना केली. या प्रशिक्षित स्क्वॉडमधील कर्मचाऱ्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानं शहरात बऱ्याच प्रमाणात अवैध कारवायांवर अंकुश लावल्याचं दिसतंय. हा स्पेशल स्क्वॉड रोजच आपल्या सतर्कतेमुळे कारवाई करत आरोपींच्या मुसक्या आवळतोय व अवैध धंदे बंद पाडतोय. अशाच एक नव्हे तर 3 कारवाया शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या परिसरामध्ये बुधवार रोजी करण्यात आल्या. या कारवाया वलगाव हद्दीतील खारतळेगाव, खोलापुरी गेट हद्दीतील साबनपुरा या परिसरात करण्यात आल्या. या दोन्ही कारवाया अवैध वरली मटका चालवणाऱ्यांवर करण्यात आल्या असून यात खारतळेगाव मधून अशोक जुमळे व अन्य 3 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून वरली मटक्याच्या चिठ्ठ्या यांच्यासह 4,920 रुपये रोख जप्त केली असून खोलापुरी गेट हद्दीतील साबनपुरा परिसरातील पुरुषोत्तम रामकृष्ण शेरेकार या आरोपीला अटक करून त्याच्याकडून वरली मटक्याच्या चिठ्ठ्या, 2 पुस्तके, 2 मोबाईल व रोख 2,055 रुपये जप्त केले आहे. त्याचप्रमाणे फ्रेजरपुरा पोलीस ठाण्या हद्दीत यशोदानगर नंबर 2 येथील ओम जयस्वाल या आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून देशी दारूच्या बॉबी संत्रा नावाच्या 180 ml च्या 48 बाटल्या जप्त करण्यात आल्या. याची अंदाजे किंमत 2,880 रुपये सांगण्यात आली आहे. या संपूर्ण धाड सत्रामुळे शहरातील अवैध कारभारांवर बऱ्याच प्रमाणात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय.
वळूयात पुढच्या बातमीकडे. नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार विशेष पथकानं नांदगाव पेठ पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या शेवती जहागीर येथील शेत शिवारात चालत असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकत तब्बल 13 आरोपींना अटक केली आहे. आरोपींच्या या धरपकड दरम्यान API उज्ज्वल इंगोले हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती हाती आली आहे. शहर पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी तयार केलेल्या विशेष पथकानं आपल्या सतर्कतेनं नांदगाव पेठ पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या शेवती जहागीर गावातील शेत शिवारामध्ये चालत असलेला अवैध जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या दरम्यान 13 आरोपींना येथून अटक करण्यात आली. त्यांच्याजवळून 30,000 रुपये रोख व एकूण 10 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या धरपकडीमध्ये विशेष पथकाचे API उज्ज्वल इंगोले हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती नुकतीच हाती आली आहे. माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या विशेष पथकाने आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी नांदगाव पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेवती या गावामध्ये जुगार रेड केली. सदर जुगार रेडमध्ये एकूण 9,340 रुपये रोख आणि एकूण 10 मोबाईल किंमत अंदाजे 15,000 असा एकूण 25,000 रुपयाचा माल जप्त करण्यात आलेला आहे. सदर रेडमध्ये जवळपास 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि पुढील कारवाई ही पोस्ट नांदगाव पेठ येथे चालू आहे. सदरची कारवाई ही API इंगोले, PSI अमोल मुळे आणि विशेष पथकातील कर्मचारी यांनी माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. स्थानिक वडाळी परिसरातील रहिवासी सध्या दहशतीत बघायला मिळत आहेत. काही समाजकंटक रात्रीच्या वेळी स्थानिक रहिवाशांच्या घरावर रोज दारूच्या बाटल्या फेकतात. या संबंधितांना त्वरित अटक करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. शहरात वाढत असलेला गैरप्रकार, गुंडागर्दी करणाऱ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहर पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक शर्थीचे प्रयत्न करत असताना दिसत आहेत. मात्र शहरातील गैरप्रकारांवर पोलीस संपूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात अपयश ठरत आहेत. यामुळे गुंड प्रवृत्तीच्या लोकांची हिंमत जास्तच वाढत असल्याचे दिसून येत आहे. अशातीलच एक प्रकार वडाळी परिसरात दिसून आला. या परिसरात राहणाऱ्या स्थानिकांच्या घरावर गेल्या काही दिवसांपासून देशी दारूच्या खाली बाटल्यांचा मारा केला जात आहे. या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गैरकृत्य कोण करीत आहे व कशासाठी करत आहे हे अजूनही समजले नसून या प्रकारावर पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करत हा प्रकार थांबवायला पाहिजे व जे कोणी हा गैरप्रकार घडवत आहे त्यांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. यासाठी आज स्थानिक नगरवासियांनी नगरसेविका पंचकुला चव्हाण यांच्या नेतृत्वात फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात स्थानिकांनी तक्रार दाखल केली. तक्रार दाखल करतेवेळी वडाई परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक महिला उपस्थित होत्या. येथील जे नागरिकांना त्रास होत आहे, जे बाटल्या फेकत आहे, त्यांना ते लहान लहान मुलं आहेत, महिला वगैरे आहेत, त्यांना खूप त्रास बाटल्याचा फेकत आणि कोण फेकत आहे अजूनपर्यंत काही माहिती नाही. इथल्या नागरिकांनी जे आहे ते त्यांनी ठाणेदार साहेबांपर्यंत गेले पण त्यांनी अजूनपर्यंत कारवाई काहीच केलेली नाही आहे. त्या येथील जे नागरिक आहेत ते माझी जबाबदारी आहे. त्यामुळे मी उद्या त्यांना 11 वाजता ठाणेदार साहेब इथे घेऊन जाणार आहे. त्यांना उत्तर माग तुम्ही आतापर्यंत का कारवाई केली नाही. या परिसरामध्ये जवळजवळ 1.5 वर्ष होऊन गेले आणि 1.5 वर्षापासून हा त्रास इथल्या म्हटलं सर्व नागरिकांना आहे. या देशी दारूचं दुकान या ठिकाणी बंद केलं, परंतु तिप्पट आणि चौपट म्हटलं दारू या ठिकाणी विकल्या जाते. त्याचाच परिणाम असा असू शकतो असं या सर्व बायांचं मत आहे. तर आम्ही दुर्लक्ष केलं आधी. आता दररोज येत आहे. आम्ही कंटाळून गेलो आणि आम्हाला एक भय निर्माण झालं की बा आम्हाला लागेल तर नाही. आमच्या घरी लहान मुलं आहे, म्हातारे लोक आहे. एखाद्याला जर इजा झाली तर मग आम्ही काय करा. माझ्या घरी खूप वेळापासून शिशा येत आहे. आमच्या घरी लाईट तर आहे पण तो नगरसेवकाचा आहे तो तिकडे आहे. आमच्या घरी पूर्ण अंधार आहे, तिकडेच उजेड आहे. तर हे होतं आजचं मराठी बातमीपत्र. मराठी बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही तुमच्या समस्या किंवा तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आमचा पत्ता आहे सतीधाम मार्केट रोड, रॅली प्लॉट, सावजी कॉम्प्लेक्स, पहिला माळा, अमरावती. किंवा तुम्ही आमच्याशी थेट संपर्क करू शकता स्क्रीनवर दिलेल्या या नंबर्सद्वारे. अचूक, बिनधास्त आणि बेधडक बातम्यांसाठी बघत रहा VCN न्यूज. नमस्कार.